मला शासनाबद्दल काही तक्रार करायची नाही, पण करण्याची वेळ आली, आमच्याकडे आली. ती का ज्या वेळेस ह्या समोर पाठीमागे ज्या खोल्या दिसतात याचं काम पहिल्या निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. पाय भक्कम नसल्यामुळं ते खचलेली इमारत आहे. शासनाचे शेरे मारून जातात, काही तर मुलं बसवा. जर मुलं ही गाडली गेली त्याला जबाबदार कोण? आणि वेळोवेळी सगळा प्रस्ताव देऊन पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी हे झोपलेले नाहीत, झोपेचे सोंग करतात. झोपलेल्या जागा करता येतं, पण सोंग केलेल्या जागा करता येत नाही. शासन अधिकारी सगळे आम्हाला झोपेचे सोंग घेऊन झुलत ठेवले. आणि जर तुमच्याकडे 8 दिवसात जर पर्याय काय झाला नाही तर मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो का मी त्यांना बसण्याची व्यवस्था करून देऊन शाळेला पूर्ण लॉक करणार, म्हणजे कुलूप लावणार. आणि तसं लॉक करणार नाही तर काही वर्ग ठिकाणी भरतील असं मी स्वतः व्यवस्था करून देणार, तर कुलूप लावणार आहे हे शासनाने नोंद घ्यावा. अन्यथा शासनावर फसवणुकीचा गावातर्फे आम्ही गुन्हा दाखल करू. आणि परवा जर आमची ग्रामसभा नाही झाली तर ग्राम विस्तार अधिकारी ग्रामसेवक हे सुद्धा कोणतरी बांधलेले आहेत, ते ग्रामसभा घ्यावा, त्यावर निवेदन पाठवा. नाही दिलं तर हे सगळं खेळते बाहुले आहेत. काल आमदार साहेब येऊन गेले. आमदारनी तिथून जर त्यांनी 1 लाखाचं शेड टाकलं असतं तर 2 वर्ग भरायला मदत झाली असती. का नको निधी टाकायला? आणि ग्रामस्थांमध्ये आम्ही भाडं भरू. हे भाडं भरणार किती दिवस? सोकलं सरकार सोकलंय. माझी ती वेळ नाही बोललेली, माझे वय बी नाही बोलल्याचं, पण बोललं पाहिजे. 75 वर्षाचा पंतप्रधान होतोय तर 72 वर्ष म्हातारी का बोलू नये? हा म्हणायची साठी बुद्धी झाली. मी बुद्धी होती कुठं? हे गाव इतकं साधं आहे साहेब, थोडं माहिती म्हणून सांगतो. हे गाव अधिकारी झुलत ठेवतात, पुढारी झुलत ठेवतात, कामाचा पत्ता नाही. 13 नोव्हेंबर 2025 रोजी CO साहेब भंडारी आणि आपले भास्कर पाटील साहेबांना भेटून प्रत्यक्षात त्यांना शाळेची परिस्थिती सांगितली व त्यांनी आम्हाला लवकरात लवकर शाळा होईल, पण तरीसुद्धा आता जुलै उजाडला तरीसुद्धा आमच्या मुलांची पर्यायी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे आम्हाला 3 इयत्ता 7वी पर्यंत शाळा असून ते आम्हाला फक्त 3च वर्ग इथे उपलब्ध आहेत, तरी बाकीचे 4 वर्ग खोल्याची आमची सोय नाही. पण आम्हाला अक्षरशः प्रशासनाने फेटाळलेलं आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनाने जागे व्हावी आणि आम्हाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध, तसेच आत्ता पर्यायी व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून द्यावी. अन्यथा आम्ही 8 दिवसामध्ये आम्ही शाळा खोल्या बंद केल्या जातील, ही ग्रामस्थांच्या वतीने मी CO साहेब आणि भास्कर पाटील साहेबांना मी विनंती करतो. आज मीडिया पुढे यायचं कारण म्हणजे आमची जी सारळाबद्दीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे याची दुरवस्था आपण पाहू शकतात. ही 2 वर्षापासून आम्ही ही शाळा बंद आहे. आम्ही कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून प्रशासनाला वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांचे प्रस्ताव दिले, त्यांच्याशी बोललो, पण कधीच त्यांचा असा कोणताही प्रतिसाद आला नाही. तात्पुरता स्वरूपाचा. आज तुम्ही मीडियावाले आले, उद्या आता सर्वजण येणार, सर्व पाहणी करणार, येणार, फक्त शेरे देऊन जाणार. पुढं काहीच झालेलं नाही. प्रशासन फक्त झोपलेलं आहे, काहीही त्यांनी केलं नाही. आमचे विद्यार्थी आज 3 वर्गात 7 वर्ग भरतात. त्यांची शिक्षणाची पूर्ण अशी ना, आम्ही ना या उन्हाळ्यामध्ये आम्ही शिक्षकांना सर्वांना सांगितलं, आमचा पट कमी होता. आम्ही सांगितलं की आपल्या सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांच्या पालकांशी तुम्ही बोला, चर्चा करा आणि त्यांना इथे ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही सांगा. पण आज पट आमचा 100च्या वर गेलाय, पण इथं काही सुविधा नाही, काहीही नाही. मी या ठिकाणी 3 वर्षापूर्वी हजर झाल्यानंतर शाळेची ही जी पडीक झालेली अवस्था आणि भिंतींच्या गेलेले तडे या संदर्भात आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, केंद्र प्रमुखांपासून गट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे. तसेच आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी निर्लेखनासंदर्भातचा प्रस्ताव सुद्धा या शाळेचा खोलीचा पाठवलेला आहे. परंतु
या शाळा खोलीचं बांधकाम हे 2001 साली झालेलं असल्या कारणानं स्लॅबच्या इमारतीचं वय हे आयुर्मान 60 वर्षांचं ठरवून दिलेलं आहे आणि त्यामुळे आयुर्मान भरत नसल्यामुळे या खोल्या निर्लेखन करण्यासंदर्भात आमच्या अधिकाऱ्यांनी किंवा इथे आलेले इंजिनियर साहेबांनी, डेरे साहेब म्हणून इंजिनियर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या खोल्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. मग ते स्ट्रक्चरल ऑडिट आपण प्रवरानगरच्या कॉलेजकडे त्याची यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत आम्ही पत्र त्यांना देऊन आणि आमच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीचे 22,000 रुपये जमा करून आम्ही ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे आणि ते स्ट्रक्चरल ऑडिटसह आम्ही सर्व अहवाल आणि निर्लेखनाचा प्रस्ताव मी आत्तापर्यंत 3 वेळेला पंचायत समितीमार्फत सादर केलेला आहे. पंचायत समितीमधून सुद्धा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण खाते आणि तिथून बांधकाम विभागापर्यंत गेलेला आहे. परंतु नुकतंच कळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचं जे रजिस्टर असतं 39 नंबर रजिस्टर असतं त्यामध्ये इमारतींची, सरकारी इमारतींची नोंद असावी लागते. तर त्या ठिकाणी या शाळा खोल्यांची नोंदच नाही अशी माहिती आम्हाला मिळाल्यास्तव मार्च महिन्यामध्ये मी नोंद लावण्यासाठीचा ग्रामसभेचा पंचनामा आणि शाळा स्थापन समितीचा ठराव सुद्धा मी सादर केलेला आहे. शाळेकडून मुख्याध्यापक या नात्यानं मला जे जे करायचं आहे ते आम्ही सादर केले. त्याचप्रमाणे माझे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी साहेब यांच्यापासून सुद्धा बांधकाम विभागापर्यंत हे सगळे प्रस्ताव पोच झालेले आहेत. फक्त आमची इच्छा एक आहे सर्वांचीच, मुख्याध्यापक या नात्यानं निंबुडीला जशा प्रकारे दुर्घटना घडली अशा प्रकारचं कोणतंही दुर्दैव न ओढवता लवकरात लवकर आमची इमारत निर्लेखित केली जावी आणि आम्हाला दुसऱ्या इमारतीची व्यवस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावी. एक भर म्हणून असं सांगू इच्छितो की आमचे शाळेचा पट हा गेल्या वर्षी 93 होता, परंतु यावर्षी आमच्या शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष, आमचे पालक आणि आमचे शिक्षक सहकारी या पालकांचा आमच्यावरचा जो विश्वास, आम्ही जे काही काम करतो त्यामुळं आमचा पट आज साहेब 105 वर गेलेला आहे. जवळजवळ 12 विद्यार्थी या गेल्या वर्षीपेक्षा जास्त दाखल झालेले आहेत. म्हणजे पालकांचा विश्वास आम्ही संपादन करत असताना आम्हाला विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी सर्व भौतिक सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असाव्यात. म्हणून मी प्रशासनाला विनंती करेल की आमचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.